साईबाबा संस्थान शिर्डी यांच्या वतीने दिनांक 10 जून रोजी श्री साईनाथ रुग्णालय या ठिकाणी जागतिक नेत्रदान दिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी नेत्रदानाबाबत श्री साईबाबा संस्थान मोठ्या प्रमाणावर काम हाती घेणार असून संस्थान स्वतःच्या आय बँकेची उभारणी करणार असल्याचे सांगितलं। तसेच त्याचा मोठ्या प्रमाणावर नेत्रदान करणारे आणि अंधत्व आलेल्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे। नेत्रदान मोठे पुण्यकर्म ठरणारे दान असून मरणोत्तर अवयव दान केल्याने मृत्यू पावलेल्या व्यक्ती या त्यांच्या दान झालेल्या अवयवाच्या रूपाने जिवंत राहतील। याकरिता मोठ्या प्रमाणात नेत्रदान अवयवदानाच्या चळवळीत सहभाग नोंदवावा असं मत त्यांनी व्यक्त केलं। यावेळी नेत्रदानाबाबत जनजागृती व्हावी याकरता मांडण्यात आलेल्या माहिती फलकांचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी उपस्थित असलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देऊन मरणोत्तर नेत्रदानाविषयी जनजागृती होणं गरजेचं असून यासाठी संस्थांमधील सर्व कर्मचारी यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन करून अवयवदानाच्या चळवळीत संस्थान कर्मचारी आणि साई भक्त यांना मरणोत्तर नेत्रदानाविषयी सहजपणे माहिती व्हावी याकरता डॉक्टर अशोक गावित्रे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली। या कार्यक्रमात रुग्णालयाच्या वतीने राबवण्यात आलेल्या मोतीबिंदू तपासणी शस्त्रक्रिया या शिबिरात उत्कृष्ट काम करणाऱ्या डॉक्टर आणि 45 कर्मचारी यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। या प्रसंगी डॉक्टर प्रीतम वडगावे, डॉक्टर मैथिली पीतांबरे, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर अजित पाटील, डॉक्टर अनघा विखे, सुरेश टोलमारे, सहाय्यक अधिसेविका श्रीमती मंदा थोरात यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी।